सरकारी शाळा बंद करून बहुजनांना अशिक्षित ठेवून अंधश्रद्धाळू वर्ग निर्माण करण्याचं मोठं षडयंत्र सध्या सुरू आहे असा आरोप माजी न्यायमूर्ती टी.व्ही. नलवडे यांनी केलाय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. या सभेत अनेक ठराव संमत करण्यात आले. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या 13व्या बलिदान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात ही सभा आयोजित करण्यात आली. या सभेला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती टी.व्ही. नलवडे, अन्नीसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, जिल्हाध्यक्ष डॉक्टर बी.एम. हिरडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती टी.व्ही. नलवडे यांनी सध्याच्या परिस्थितीवर परखड मत व्यक्त केलं. पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. मात्र हा पायाच कमकुवत करण्याचं काम सध्या सुरू आहे. मराठी शाळा झपाट्यानं बंद पडत आहेत. महाराष्ट्रातील 1ली ते 5वीपर्यंत तब्बल 3,500हून अधिक शाळा बंद पडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 800हून अधिक शाळेत 1ली ते 5वीला शिकवण्यासाठी फक्त एक शिक्षक आहे. अनेक ठिकाणी धर्माधिष्ठित शिक्षण शिकवणाऱ्या संस्था उभ्या राहत आहेत. याचाच अर्थ इथल्या बहुजन समाजाला अशिक्षित ठेवून अंधश्रद्धाळू वर्ग निर्माण करण्याचं मोठं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याला उजाळा दिला. यानंतर सभेत विविध ठराव संमत करण्यात आले. यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रभावी अपील करावं, अंधश्रद्धा आणि अमानुष प्रथा प्रतिबंधक कायद्याचे नियम तात्काळ बनवावेत, लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची आचारसंहिता असावी, 20 ते 27 ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन जनजागृती सप्ताह म्हणून साजरा करावा, सरकारी निधीतून अंधश्रद्धेला प्रोत्साहन देऊ नये, महाराष्ट्राच्या धर्तीवर जादूटोणा विरोधी केंद्रीय कायदा करण्यात यावा, लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या समर्थकांनी अर्बन नक्षल, दिमागी नक्षल अशा संज्ञांचा वापर करून समाजाची दिशाभूल करू नये, शिक्षण पद्धतीत धार्मिक दंतकथांचा समावेश न करता वैज्ञानिक दृष्टिकोन अनिवार्यपणे रुजवावा असे ठराव संमत करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉक्टर टी.एस. पाटील, प्राध्यापिका तेजस्विनी देसाई, रेश्मा खाडे, दिलीप कांबळे, शफिक देसाई, रविराज बिरजे, कपिल मुळे, स्वाती कृष्णात, रामदास देसाई, मानसी बोळुरे आदी उपस्थित होते.